वळूयात पुढच्या बातमीकडे। आज मुंबईमध्ये खरं तर सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे। मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळाला, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेले। तर सह्याद्री अतिथीगृहावर आज चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी एक वेगळं प्रकरण पाहायला मिळालं, ते म्हणजे अजित पवारांनी या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। यात मुंडेंनी खरं तर अजित पवार यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी अजित पवार न बोलताच पुढे निघून गेलेले आहे। ती एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतोय। मुंबईतील अतिथीगृहामध्ये खरं तर सह्याद्री अतिथीगृहावर आज चहापान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी अनेक दिग्गज उपस्थित असताना अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। चहापान कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो। यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेले। स्पष्टपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अजित पवार यांनी त्यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे। तर ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून बघतोय। आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर खरं तर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी एक वेगळंच प्रकरण समोर आलंय, ते म्हणजे अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडेंसोबत यावेळी बोलणं टाळलेलं आहे। अनेक दिग्गज या कार्यक्रमात उपस्थित होते आणि यावेळी अजित पवार यांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलंय। चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। यात खरं तर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतायत, मात्र अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे बघितलंच नाही आणि ते न बोलताच पुढे निघून गेले। खरं तर या चहापानाच्या कार्यक्रमावर आधीच विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि यावेळी खरं तर विरोधकांची अत्यंत महत्त्वाची मागणी ही आहे की माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार विरोधक करतायत आणि अशातच आता अजित पवारांनी या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। खरं तर चहापान कार्यक्रमातील हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेले। थेट दृश्य आपण खरं तर लोकशाहीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य सह्याद्री अतिथीगृहामध्ये जो चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमाची आतली दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह। आणि या कार्यक्रमात या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे। अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। चहापान कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार न बोलताच पुढे निघून गेले। तर या कार्यक्रमात खरं तर अजित पवारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। आपल्यासोबत सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर जोडले गेलेले आहेत। संदीपजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। अजित पवारांनी या कार्यक्रमात मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे। अगदी काही दिवसांपासून तुम्ही वारंवार धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी करतायत आणि त्यानंतर हा प्रकार समोर आलाय। नाही, मी पहिल्या दिवशीपासून मी हेच सांगितले की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखवून ह्या विषयामध्ये राजीनामाच दिला पाहिजे। कारण का जो विषय आम्ही सभागृहामध्ये मांडला होता त्या पद्धतीने सीआयडी चौकशीमध्ये सगळे जो काही तपास आहे तो कागदावरती आलेला आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर आणि त्यावेळेस पण त्यांनी हे सांगितलं होतं की धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड हे माझ्या निकटवर्ती आहेत आणि त्यांच्या निकटवर्ती माणसांनी जर अशा गोष्टी करायच्या त्या विषयामध्ये वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाहीये। एक तर 12 तास ते गुन्हा नोंद करण्यामध्ये तिथं म्हणजे थांबवलं गेलं
मग प्रशासनाला कुणी थांबवलं गेलं ह्याच्यामध्ये वरतूनच काहीतरी म्हणजे झालं आहे. आणि ते मंत्री असल्यामुळे हे ज्या काही तपासामध्ये जे काही VIP ट्रीटमेंट त्यांना दिली जाते किंवा अनेक गोष्टी मीडिया समोर येतात, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही पहिल्यापासून आज सुद्धा आमची मागणी आहे. निश्चित. खरं तर याआधीही अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर स्वतः प्रतिक्रिया दिली होती की त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वेळेस राजीनामा दिला होता, त्याच्यामुळे हा त्यांचा प्रश्न आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, दादांनी तर म्हणजे मीडिया समोर पूर्ण सांगितलं आहे आणि ह्याच्या आधी सुद्धा अजितदादांनी राजीनामा दिला आहे. RR पाटील आहेत, अजून अनेक दिग्गज नेते आहेत. थोडं म्हणजे काही झालं की त्यांनी आरोप झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती राजीनामे दिलेले आहेत. आपण बघितलं आहे. एवढं सगळं गंभीर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे 3 महिन्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दिसून येतं की एक प्रकरण एवढं मीडियावरती किंवा सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात. संदीपजी आपल्यासोबत खरं तर संदीपजी आपल्यासोबत यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणजी देखील जोडले गेलेले आहेत. सूरजजी, हा नवीन व्हिडिओ आता व्हायरल होतोय चहापान कार्यक्रमातील आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? संदीपजी पण आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा आज या चहापानाच्या कार्यक्रमाला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी भेटलेले. त्या व्हिडिओमध्ये दादा कुणाला तरी पुढच्या व्यक्तीला बोलण्यासाठी त्या ठिकाणाहून गेलेले आहेत. ते असं काही टाळले नाहीत, कारण ते एकत्रच थांबले होते. तिथून दुसऱ्या व्यक्तीला बोलण्यासाठी ते तिथून गेलेलं. तो कुठेतरी व्हिडिओ तेवढाच काढून त्या ठिकाणी माध्यमामध्ये फिरतोय. परंतु अशा पद्धतीचं काहीही त्या ठिकाणी दोघांमध्ये अनबन नाहीये. ते दोघंही पक्षाचे नेते आहेत आणि दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. त्याचा कुठलाही वेगळा राजकीय अर्थ काढू नये अशी आमची विनंती आपल्या माध्यमाला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतात आणि एक वेगळं आक्रमण खरं तर पाहायला मिळते विरोधकांच्या वतीने. संदीपजी पण आपल्या सोबत आहेत. या वेळेला तुम्ही यावर काय प्रतिक्रिया द्याल? विरोधक म्हणून त्यांचं काम आहे आवाज उठवणे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बीड प्रकरणामध्ये 3 एजन्सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी चालू केलेली आहे. जर त्या ठिकाणी चौकशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता दोषी आढळला तर त्यांच्यावरती कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडनं केली जाईल. प्रत्येक जणांचे एक वेगळे इंटरेस्ट आहेत. कोणी लोकल पॉलिटिक्स साठी विरोध करतंय, कोणी न्याय भेटावा म्हणून प्रयत्न करतंय. परंतु जे लोक याच्यावरती विरोध करतायत किंवा बोलतायत ते त्यांचं लोकल पॉलिटिक्स आहे, त्याच्यामुळे ते विरोध करतायत. परंतु आमचा यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामध्ये जर आमचा कुठलाही कार्यकर्ता दोषी आढळला तर त्याच्यावरती अजितदादाच्या माध्यमातून कारवाई केली जाईल. संदीपजी, जर आपण ऐकलं असेल तर सूरजजींचं म्हणणं आहे की लोकल पॉलिटिक्स आहे ते त्यांची मागणी आहे. मात्र CIDने जी चार्जशीट खरं तर दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतर खरं तर कुठेतरी दबाव व्हायला पाहिजे का धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा? हे बघा, आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणतो की या गोष्टीमध्ये कुणीही राजकारण नाही. मी विरोधी बाकावरती बसलेला आमदार आहे हे मला मान्य आहे. पण समोर ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय मांडला त्यावेळेस सर्व पक्षाच्या लोक त्यानंतर जी काही कारवाई सरकारच्या माध्यमातून पण सुरुवातीपासून आम्ही जे सांगतो आहे की त्यांनी जे सांगितलं होतं की वाल्मिक कराड हे माझे आणि निकटवर्ती असल्यामुळे कुठेतरी मंत्रीपदाचा त्यांना फास्ट ट्रॅक होऊसपर्यंत 3-4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने हा केसचा तपास चालू आहे किंवा कोर्टामध्ये हा विषय चालू आहे ना, म्हणजे मोकळा श्वास भेटावा की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जसं आपण RR पाटील साहेब यांनी सुद्धा संदीपजी, आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे. मात्र मी सूरजजी यांच्याकडे जाणार आहे. सूरजजी, आज करुणा मुंडे यांनी नवा दावा केलेला आहे की उद्या कदाचित धनंजय मुंडे हे राजीनामा देऊ शकतात. एक फेसबुक पोस्ट त्यांनी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा अनेक चर्चा होत आहेत. सूरजजी, करुणा मुंडेच्या स्टेटमेंटला फारसं महत्व आम्ही देत नाहीये. त्या काय बोलल्या, त्या कशासाठी बोलतायत आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटवरनं आमचं पॉलिटिक्स किंवा आमचे निर्णय होतात असं आपण गृहीत धरू नये. ते एक प्रसिद्धीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे.
तशा पद्धतीचं कुठल्याही त्या स्टेटमेंट मध्ये तथ्य नाहीये. परंतु आता मगाशी संदीप भैया बोलत होते की म्हणजे ह्याच्यावरती न्याय भेटावा म्हणून ते दूर राहिलं. संदीप भैयाला मी सांगू इच्छितो की 3 यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी होते. बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारल्या. त्याच्यामुळे त्यांनी निश्चित राहावं. जे आपले संतोष देशमुख यांच्या हत्येमधले जे कोणी खरे मारेकरी असतील किंवा जे कोणी खरा मास्टर माइंड असेल त्यांच्यावरती कडक शासन हे सरकारकडनं केलं जाईल. त्याच्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावं. निश्चित. धन्यवाद सूरजजी आणि संदीपजी तुम्ही दिलेल्या तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर या चहापान कार्यक्रमात आज अजितदादा यांनी खरं तर धनंजय मुंडे यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे असा एक व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता सध्या करुणा मुंडे जोडल्या गेलेल्या आहेत. करुणाजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलतच नाही आणि ते न बोलता पुढे निघून गेलेत. हा, बहुतेक मला ज्याच्या सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे. तो बहुतेक त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये काय राग होऊ शकतात त्या संदर्भात. आणि हे पोस्ट मी अगोदर टाकली आहे. तो बहुतेक मला असं वाटते की हे लोकांना असं वाटते ना की मी मीडियावरती बोलू नये, हे नाही, त्याच्यासाठी. आणि आज सकाळीपासून मीडियावरती चालू आहे माझी बाईट. त्याच्यासाठी त्यांचे मला असं वाटते बहुतेक की कोणी हे गोष्टी लीक केली आहे. बहुतेक असा होऊ शकते. निश्चित. आत्ताच आम्ही सूरज चव्हाण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुमच्या पोस्टबद्दल. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रसिद्धीसाठी हे सगळं करतात, तुमच्याकडे एवढं काही लक्ष देणं महत्त्वाचं नाही. मला काय वाटत नाही. मी एक मंत्रीची बायको आहे. मुंडे घराण्याच्या 60 वर्षाचा इतिहास आहे, ज्याची मी एकमेक सून, त्याचे मुंडे घराण्याची एकमेक वारीसची आई आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही आहे. जरी प्रसिद्धीची गरज होती तो खूप मोठे काम मी आपले धनंजय मुंडेची बायको असतात त्याच्या पाठीमागे मी केलेले आहे. मी लोकांची माहितीसाठी मी सांगते की खूप माझ्या इम्पोर्ट एक्सपोर्टचा पण बिझनेस होता आणि BFG मूवी मध्ये पण जे डिझनीची होती मी प्रसार केलेली आहे. तर त्याच्यासाठी मला प्रसिद्धीची काय गरज नाही. आणि एक महिला आपला किचन आणि पतीची सेवामध्ये प्रसिद्धी असं मला वाटते. एक महिलाला एक महिलाला प्रसिद्धीची काय गरज नाही होती. आणि आज मी 45 वर्षाची, मला प्रसिद्धीची काहीही गरज नाहीये. आणि जरी प्रसिद्धीची गरज होती तो मी आज अगोदर धनंजय मुंडेला जरी सांगितलं होता की मला MLC आमदार करा, तर 100% मला करू शकले होते. पण मला काही प्रसिद्धीची गरज नाहीये. आज रोखठोकपणे माझी भूमिका आहे, जे महाराष्ट्राचे चांगल्यासाठी मी उचलते आणि उचलत राहणार. हे लोकांनी लक्ष दिला नाही दिला, मला पण त्यांच्यावरती लक्ष द्यायचं नाही आणि प्रसिद्धीसाठी मी काहीही करत नाही. बरोबर. धन्यवाद करुणाताई तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर अजित पवार यांनी आज मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळले. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीताई, एक महत्त्वाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी मागणी वारंवार होते त्याच्यावर पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते का? नाही, कसं आहे की हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो मी अनफॉर्च्युनेटली बघितलेला नाहीये, त्यामुळे त्याच्यावर मी आता काहीच म्हणणार नाहीये. पण मला असं वाटतं त्यांची राजीनामा तर सोडा, माझी सकाळपासून एकच मागणी आहे की अशा वाल्मिक कराडला मोठं करणारा, त्यांना वाचवणारा, पदोपदी त्यांना सहाय्यता करणाऱ्या जर मंत्री असेल तर त्याला बडतर्फ करायला हवं. आणि मी ती एकच मागणी घेऊन बोलणार आहे. त्यामुळे मला हा व्हिडिओ आला नाही आला तरी काही फरक पडत नाही. मला असं वाटतंय की या माणसाला राजकारणात ठेवण्याच्या पात्रतेचा तो नाहीये आणि त्याला बडतर्फ केलं पाहिजे. निश्चित. दॅट्स इट. जी. अंजलीताई, जर आपण पाहिलं तर CIDने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच मुख्य मास्टरमाइंड असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा जो दबाव आहे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा तो वाढत चाललाय, त्यावर काय प्रतिक्रिया आहे? नाही, आता दबाव कसला?
म्हणजे आता तर ते ओपन अँड शट आहे. आधी यांना पुरावे हवे होते, पुरावे दिले गेले, मग म्हणे पुरावे सिद्ध करा. आता चार्जशीट मध्ये आलंय की हे एक संघटित गुन्हेगारी होती. ही गेले 10 वर्ष काम करते बीडमध्ये आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बीडमध्ये 10 वर्ष ते कोणासाठी काम करत होते. पदोपदी म्हणजे त्यांनी निवडणुकीचे आपण बूथ रिगिंगचे फोटोज बघितलेत, व्हिडिओज बघितलेत, ते कसे निवडणूक त्यांनी लढवली, कसे तिकडनं लोकांना पळवून नेण्यात आलं आणि ते कैलाश फड त्यांचा मुलगा त्या सगळ्यांनी कसं रिगिंग केलं आपण धडधडीतपणे बघितलंय. आणि धनंजय मुंडे स्वतः सुद्धा म्हणायचे की तो माझा माणूस आहे आणि माझा माणूसच नाही, आपण त्यांचे सगळे व्यवहार दाखवले, आर्थिक आहेत, कंपन्या आहेत, जमिनी आहेत, सगळं एकत्र होतं त्यांचं. त्यामुळे आता कुठलीच शंका उरली नाहीये. म्हणून मी म्हणते की आता राजकारण राजीनाम्याच्या पलीकडे गेलंय सगळं, त्यांना बडतर्फ करायला हवं अशीच माझी मागणी आहे. आज खरं तर करुणा मुंडे ज्या आहेत त्यांनी लोकशाहीशी बोलताना एक वक्तव्य केलंय, ते म्हणजे गुंडशाहीचा जिल्हा म्हणजे धनंजय मुंडे यांचा बीड जिल्हा, असं त्यांचं म्हणणं आहे. या वक्तव्याशी तुम्ही कितपत सहमत आहात? नाही, आता हळूहळू सगळीकडेच आपण बघतोय की सगळे आमदार खासदारांचे जे सो कॉल्ड कार्यकर्ते, अगदी स्वारगेटचं पण आत्ताचं उदाहरण बघा तुम्ही, तो पण कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता होता. तर ही गुंडगिरी इतकी वाढत चालली आहे की जर ती आता आपण थांबवली नाही ना सगळ्यांनी मिळून, तर हे कुठच्या कुठे जाणार आहे सगळं. कारण आता तुम्ही बघा, कोयता गँग म्हणा, तलवारी घेऊन अमुक फोडा म्हणा, गाड्या फोडल्या जात आहेत, हे सगळं जे होत चाललंय ना, याला तर थांबावं लागेल आणि या सगळ्या राजकारण्यांना पहिलं आपल्याला सरळ करायला लागेल. आणि हे जोपर्यंत होणार नाही ना, दृश्य कुठचंच बदलणार नाहीये. बरोबर, हे कुठेतरी थांबायला पाहिजे अशी तुमची प्रतिक्रिया आहे. मात्र आणखीन एक घटना समोर आलेली आहे अंजलीताई, ती म्हणजे रक्षा खडसे यांची मुलगी, तिच्यासोबत छेडछाड झालेली आहे. आणि दुर्दैवाची घटना म्हणजे ज्यांनी छेडछाड केलेली आहे ते टवाळखोर कुठल्या तरी विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. म्हणूनच म्हणते ना की इतकं किळसवाणी होत चाललंय हे राजकारण की आता लहान लहान मुलींना पण ते सोडत नाहीयेत. आणि ती रक्षा खडसेची म्हणून मुलगी म्हणून मी म्हणत नाहीये, ती कोणाचीही मुलगी असो, सामान्यातल्या सामान्य माणसाची मुलगी असली तरी हे जे छेडाछेडी, हे जे सगळं चाललंय, गुंडगिरी चालली आहे ना, ती पूर्णपणे थांबली पाहिजे. आणि लहान मुलांवर कसले म्हणजे काय बोलायचं अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे, पण कोणाला त्याच्यावर आळाच घालायचा नाही असं दिसतंय. बरोबर, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते अंजलीताई. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून काय मागणी कराल? नाही, आता मी एकतर त्या बजेटवरच काम करते की त्यांनी मागच्या वर्षीचं मांडलं काय होतं, आताच्या घटकेला काय चाललंय, आणि त्याचे बरेचसे खुलासे आपल्याला करायचे आहेत, जे मला वाटतं 10 तारखेला ते बजेट अनाऊन्स करणार आहेत. त्या दिवशी सुद्धा मी त्याच्यावर सगळी माझी जी भावना आहे, माझे जे मत आहे विथ पेपर्स मी मांडणार आहे सगळं. बरं, धन्यवाद अंजलीताई तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमात खरं तर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे. चहापान कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यावेळी धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अजित पवार यांनी खरं तर त्यांच्यासोबत बोलणं टाळलं आणि ते स्वतः पुढे निघून गेले. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं टाळलेलं आहे. चहापान कार्यक्रमातील हा व्हिडिओ, एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लोकशाहीच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळी मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी त्यांच्याशी न बोलता ते पुढे निघून गेले. खरं तर अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी राज्यात सर्व स्तरातून होते. विरोधकांनी आक्रमण खरं तर केलेलं आहे आणि एक आक्रमक भूमिका विरोधकांच्या वतीने करण्यात आली आणि त्यानंतर हा व्हिडिओ आता समोर आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.